सकाळी शाळेतनं काही कलम आणलेल्या होत्या, म्हटलं खराब व्हायच्या आधी लावून घ्या. मग पटपट कुंड्यांना छिद्र केले आणि कलम लावायला बसले. सचिनला म्हटलं मला माती आणून दे, त्याने पिशवीभर माती आणून दिली. हाय एव्हरीवन, माझं नाव रुपाली, वेलकम बॅक टू माय व्हिडिओ. कलम लावणे आपल्याला जितकं सोपं वाटतं तितकंच ते हार्ड काम असतं. त्याच्यामध्ये परफेक्शन झालं तरच ती झाडे जगतात, नाहीतर मग ते मरून जातात. पण मी आज सकाळी पाहिलं माझ्या कलमात छान खुललेल्या होत्या. कलम लावताना मला खूप भीती वाटत होती की त्या जगतील की नाही, पण छान जगल्या आहेत. म्हटलं चला आता एक काम कमी झालेलं आहे, मग कुंड्यांमध्ये कलम लावू आणि साफसफाई होणार नाही असं होऊच शकत नाही. मग काय, दुसऱ्या दिवशी सकाळीच किचनपासूनच आपल्या दिवसाची सुरुवात होते. सुरुवात झाली आवळ्या ज्यूसपासून. आवळा ज्यूस मी घरीच तयार करते. म्हटलं भाजीला काय बनवायचं, तर कोवळं होतं फ्रीजमध्ये. आज कोवळ्याचीच भाजी बनवली आणि कुकर पण लावून दिला. मग लगेच ओरिनला उठवायला गेली. ओरिनचा तो वेळ झोपेचा असतो, पण शाळेची पण वेळ होते. ब्रेकफास्ट, आंघोळ सगळं व्हायला पाहिजे, म्हणून लवकरच त्याला 6-6:30 वाजता झोपेतनं उठवते. उठायला थोडा त्रास देतो, पण खाली आलं की तो रिलॅक्स होतो. मग काय, त्याचा ब्रश झाला आणि त्याला म्हटलं झटपट तुझी आंघोळ करून देते. त्याची आंघोळ झाली की माझे अर्धे काम कमी होतात. मग त्याची आंघोळ झाली, मग लगेच मी पण आंघोळ आणि तयारी केली. मग तोपर्यंत ओरिनचा टिफिन आहे, सगळं व्यवस्थित करून टाकते आणि मग आपल्या कामाला लागते. पटपट तयारी केली. खाली आली तर पुरू आलेला होता, त्याच्यासाठी पण ब्रेड आणि ऑमलेट आणि पोळी करून दिली. मग काय, ते आहेत बोरकर मॅडम माझ्या शाळेच्या, त्या म्हणाल्या तू मला तुझ्या व्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये घेत नाही, आज मी तुझ्या व्हिडिओमध्ये येणार, मला एडिट करायचं नाही. मी म्हटलं मुळीच करणार नाही. इथे पण त्या हात वर करून त्यांची प्रेझेंटी देत होत्या. मी म्हटलं मी आज तुम्हाला नाही एडिट करणार. मग आमचा झाला आहे टी ब्रेक आम्हाला खूप आवश्यकच असतो. मग सचिनला केला बाय आणि घ्यायला आले ओरिनला स्कूलमध्ये. मला पाहिलं की त्याची स्पीडच वाढते. आज ओरिनची होती ओरल. म्हटलं ओरल कशी गेली, तर म्हणाला छान गेली. मॅडमला पण विचारलं तर म्हणाले छान गेली. मग काय, पोचलो आम्ही उन्हात घरी. 11:30 बाराची वेळ आहे, पण असं वाटत आहे की दुपारचे 2-3 वाजलेत, इतकी ऊन आहे. मग काय, असं वाटतं कधी दार उघडतो आणि घरात जातो. त्याआधी काय, झाडांना पाणी टाकलं. ओरिन स्कूलमधून आला की लगेच होमवर्कला बसतो. होमवर्क करताना दूध पण फिनिश करतो. स्कूलमधून आल्याबरोबर होमवर्कला बसण्याची सवय मी त्याला आधीपासूनच लावली. मग कसं, सायंकाळी मुलं खेळतात, त्यांना खेळण्यासाठी पण वेळ पाहिजे. मग लगेच तो झोपतो. आज म्हणाला मी कडलला घेऊन झोपणार. मी म्हटलं झोप. लगेच मग मी लंच पण फिनिश करून टाकला आपला. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघता ते नक्की सांगा. तुमचा रुटीन कसा असतो ते पण सांगा. माझे व्हिडिओ आवडत असेल तर मला फॉलो करायला विसरू नका. बाय.